नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025साठी बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर कंप्लीट करण्यासाठी व्यवस्थापनांना 30/6/2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती आणि ही मुदत 1/5/2026 पासून ते 30/6 म्हणजे आजच्या दिवसपर्यंत मुदत होती. मित्रांनो, 2 वेळा बिंदू नामावली पूर्ण करण्यासाठी मुदत मिळाली होती आणि पुन्हा एकदा मुदतवाढ 10 दिवसाची मुदतवाढ व्यवस्थापनांना देण्यात येत आहे. बघा, बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिराती अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे पूर्ण झालेल्या आहे. फक्त थोड्या काही गोष्टी राहिल्या असेल, त्यामुळे सगळ्यांच्या ज्या जाहिराती आहे ते तयार आहे. बरोबर आहे. व्यवस्थापनात जाहिराती देण्यास काही कालावधीची आवश्यकता अजून आहे. ठीक आहे. जाहिराती तयार आहे, अंतिम टप्प्यात आहे, पण थोडासा कालावधी आणखी पाहिजे असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 10/7/2026 म्हणजे 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. मित्रांनो, म्हणजे पुन्हा पवित्र पोर्टलचे जे रोस्टर आहे किंवा जाहिराती आहे हे पूर्ण करण्यासाठी किंवा देण्यासाठी मुदत 10 दिवसाची मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळेतील शिक्षकांचे रिक्त पदे भरण्याकरिता पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासाठी टेट 2025 MahaTeacherRecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. शैक्षणिक व्यवस्थापनांना पदभरतीसाठी जाहिराती देण्यासाठी काही जर अडचण आली तर त्यांनी edupavitra@gmail.com यावर ईमेल करायचा आहे. मित्रांनो, तर यावर तुमची प्रतिक्रिया किंवा कमेंट करा. मित्रांनो, ह्या मुदतवाढीवर तुमचं म्हणणं काय आहे? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून पवित्र पोर्टलच्या किंवा TETच्या CTETच्या नवीन अपडेट्स तुम्हाला माझ्या चॅनलकडून मिळेल. धन्यवाद.